Hello. Now this is the last question of our contract account. आपण लास्टचा क्वेश्चन बघतोय कॉन्ट्रॅक्ट अकाउंट मधला. कॉन्ट्रॅक्ट क्वेश्चन मधला क्वेश्चन नंबर 9 आपल्या नोट्स मधला क्वेश्चन आहे. सेम लाइक एज क्वेश्चन नंबर 7. The following trial balance was extracted on 31st December 2015. म्हणजे त्यांनी आपल्याला ट्रायल बॅलन्स दिले 31 डिसेंबर 2015 चं from the books of Swastik Company Limited. Contractor. Debit credit. Share capital. Share of rupees 10 each. Share capital. Liability. Profit and loss account on 1/1/2015. Underline 1/1/2015. Right there opening. म्हणजे हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स. प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशन ऑन मशिनरी. म्हणजे त्यांनी आपल्याला प्रोव्हिजन दिली आहे डेप्रिसिएशन ऑन मशिनरी 63,000. कॅश रिसीव्ड ऑन अकाउंट कॉन्ट्रॅक्ट नंबर 7 कॅश रिसीव्ड दिले 12,80,000. क्रेडिटर 81,200 लायबिलिटी साइडला. लँड अँड बिल्डिंग कॉस्ट दिलेली आहे, मशिनरी कॉस्ट दिलेली आहे. कनेक्टेड विथ द प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशन. जेव्हा आपल्याला प्रॉब्लेममध्ये एखादी असेट कॉस्टच्या किमतीने दिलेलं असेल तर एक्झॅक्टली म्हणजे ते WDVने दिलेलं नाही आहे, ते ओरिजिनल कॉस्टने दिलेलं आहे आणि त्याच्यावरचं डेप्रिसिएशन जे आहे ते प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशन या अकाउंटमध्ये दिलेलं असतं. बँक. त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट नंबर 7 ची डिटेल दिलेली आहे. मटेरियल, डायरेक्ट लेबर एक्सपेन्सेस, मशिनरी ऑन साइट कॉस्ट दिली 1,60,000. कॉन्ट्रॅक्ट 7 वॉज बिगेन ऑन 1st January 2015 म्हणजे बिगिनिंग ऑफ द इयरला कॉन्ट्रॅक्ट आपलं चालू झालं. कॉन्ट्रॅक्ट प्राइस 24 lakhs and the customer has so far paid rupees 12,80,000 being 80% of the work certified. म्हणजे आपल्याला कॉन्ट्रॅक्टीने 12,80,000 पेड केलेले आणि हे 12,80,000 वर्क सर्टिफाईडच्या 80% आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ह्या 12,80,000 ला 80% डिवाइड केलं तर आपल्याला मिळणार 12,80,000 ला 80% डिवाइड केलं 16 लाख. हे 16 लाख जे आहे दिस इज द अमाउंट ऑफ वर्क सर्टिफाईड. The cost of the work done since certification is estimated at rupees 16,000. This is called as work uncertified. On 31st December 2015, मी आधीच्या सेंटेन्सकडे येतो. त्याला वर्क अनसर्टिफाईड का बोलतात, तिथे वर्डिंग काय वापरलंय, कॉस्ट ऑफ द वर्क डन म्हणजे आपलं वर्क डन झालेलं आहे. सिन्स सर्टिफिकेशन म्हणजे सर्टिफिकेशन दिलेल्यानंतर. सिन्स म्हणजे च्यापासून म्हणजे वर्क सर्टिफाईड दिल्यानंतर म्हणजे आर्किटेक्चरने आपल्याला ह्या दिवसाचं वर्क सर्टिफिकेशन दिलं त्याच्यानंतर आपण काही काम केलंय पण त्याचं सर्टिफिकेट मिळालेलं नाही आणि म्हणून तिथे वर्डिंग वापरलंय सिन्स सर्टिफिकेशन. सिन्स सर्टिफिकेशन म्हणजे सर्टिफिकेशन झाल्यानंतर. Is that okay? On 31st December 2015, after the above trial balance was extracted, machinery costing rupees 32,000 was returned to store and material done on site were value rupees 27,000. म्हणजे इयर एंड झाल्यानंतर आपण काय केलं, 32,000 रुपयाची मशिनरी रिटर्न पाठवली स्टोअरला म्हणजे कंपनीकडे आणि पुढे त्यांनी सांगितलंय मटेरियल ऑन साइट रुपीज 27,000. प्रोव्हिजन टू बी मेड फॉर डायरेक्ट लेबर ड्यू राउंड अबाउट ड्यू अँड राईट देअर आउटस्टँडिंग 6 hours and the depreciation of all machinery at 12.5% on cost. You are required to prepare the contract account
and statement of profit, if any, to be properly credited to profit and loss account for 2015 and the balance sheet of Swastik Company Limited as on 31st December. सी अशा टाईपचा क्वेश्चन अजून एक्झाममध्ये विचारलेला नाही आहे, एक्सपेक्टेड आहे. क्वेश्चन नंबर 7 आणि क्वेश्चन नंबर 9 हे दोन क्वेश्चन व्यवस्थित करायचे. चला लेट्स स्टार्ट. फर्स्ट बिगिन विथ द मटेरियल. Contract number 7 for the year ended 31st December 2015. मटेरियलची व्हॅल्यू 6. त्यानंतर डायरेक्ट लेबर. किती आहे डायरेक्ट लेबर? 1,30,000. आणि तिथे आउटस्टँडिंग पण सांगितलेलं होतं. सो ॲड आउटस्टँडिंग 6,000. 1,36,000. 6,000 द्यायचे म्हणजे ती आपली लायबिलिटी आहे. सो बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला आउटस्टँडिंग लेबर 6,000. Then expenses 40,000. Machinery on site 1,60,000. आपण मशिनरी नाही घेणार पण डेप्रिसिएशन ऑन मशिनरी घेणार. त्यांनी डेप्रिसिएशन सगळ्या मशीनवरचं किती सांगितलं आपल्याला? 12.5%. या कॉन्ट्रॅक्टवर आपण मशीन कितीची आणलेली आहे? 1,60,000. सो 1,60,000 वर 12.5%, 20,000. त्यानंतर BWIP, वर्क सर्टिफाइड, वर्क अनसर्टिफाइड, मटेरियल ॲट साइट. वर्क सर्टिफाइड आहे 16,00,000, अनसर्टिफाइड आहे 16,000 आणि मटेरियल ॲट साइट त्यांनी सांगितलेलं आहे 27,000. कॉन्ट्रॅक्ट अकाउंट फिनिश क्लोज करायचं. 16,00,000, 16,000, 27,000, 16,43,000, 16,43,000. आठ 14, 4, 7, 2, 9, 16,43,000 minus 6 lakhs minus 8,36,000 minus 60,000, 1,47,000. This is called as a notional profit. By notional profit 1,47,000. Percentage of work completed. Work certified 16 lakhs. Contract price 24 lakhs I think. Into 100. So आपका वर्क कंप्लीशन आता है 66.66. So more than 50%. More than 50% एक तो 2/3 है. Cash received 80%. So 78,400.
टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि राहिलेला रिझर्व 1,47,000 मधून 78,400 गेले 68,600 इज अ रिझर्व. सो आपला कॉन्ट्रॅक्ट अकाउंट बनवून झालं. कॉन्ट्रॅक्ट अकाउंट बनवल्यानंतर त्यांनी आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवायची. ओके, बिगिन विथ द ट्रायल बॅलन्स. शेअर कॅपिटल दिलं. शेअर कॅपिटल लायबिलिटी साईड 3,51,800. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स दिला. याला मी ओपनिंग बॅलन्स बोलतोय. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा क्रेडिटला दिला. सो बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 25,000. प्रोविजन फॉर डेप्रिसिएशन ऑन मशिनरी ते सांगतो मी नंतर. कॅश रिसिव्ड ऑन अकाउंट ऑफ कॉन्ट्रॅक्ट नंबर 7 12,80,000. 12,80. आता त्याचं कसं करायचं. असेट साईडला WIP वर्क सर्टिफाईड वर्क अनसर्टिफाईड 16,00,000 16,000 16,00,000 16,000 लेस कॅश रिसिव्ड 12,80,000. 16,00,000 16,000 म्हणून 12,80,000 गेले 3,36,000 लेस रिझर्व 68,600. 3,36,000 मधून 16,600 गेले 2,67,400. ऍक्च्युली हे सगळं इनर मध्ये लिहा. माझ्याकडे जागा नाही म्हणून हे इनर मध्ये लावून ही अमाऊंट बाहेर काढा. क्रेडिटर लायबिलिटी साईडला 81,200. लँड अँड बिल्डिंग असेटला 74,000. मशिनरी एक्सप्लेन करतो नंतर. बँक 45,000. बाकी कॉन्ट्रॅक्ट 7 चे सगळे डिटेल्स झालेले आहे. म्हणजे ऑलमोस्ट एव्हरीथिंग इज ओव्हर एक्सेप्ट फक्त एकच राहिलं ते म्हणजे मशिनरीचं. अजून हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. हा PLच्या क्रेडिटला बाय प्रॉफिट ऑन कॉन्ट्रॅक्ट नंबर 7 78,400. ओके, आता नाव मशिनरी. मशिनरीचं आपल्याला बघायचं. मशिनरी त्यांनी किती सांगितले. 52,000 सांगितले. मशिनरी ॲट कॉस्ट. मशिनरी 52,000. 52,000 आणि कॉन्ट्रॅक्ट वरची मशिनरी 1,60,000 होती ॲट साईटवर. त्याच्यातले सो ती मी ऍड केली. टोटल मशीन 1,60,000 म्हणजे टोटल मशिनरी झाली 2,12,000. एक आपल्याकडची मशिनरी, कंपनीची इथली मशिनरी. कारण ट्रायल बॅलन्स मध्ये त्यांनी मशिनरी दोन्ही सेपरेट दाखवले. कॉन्ट्रॅक्ट साईटवर 1,60,000 ची मशिनरी आणि कंपनीमध्ये 52,000 ची मशिनरी. सो दोन्ही ऍड केले 2,12,000. लेस प्रोविजन फॉर डेप्रिसिएशन 63,000 आणि लेस करंट इयर डेप्रिसिएशन. आता 2 लाख डेप्रिसिएशन करंट इयरचं कसं काढायचं. 2,12,000 चे आपल्याकडे
आतापर्यंतचं डेप्रिसिएशन 63 आहे, लेस केलं 1,43,000 इंटू 12.5%. रिपीटेड 2,12,000. हे 2 लाख सॉरी आपल्याकडे टोटल मशीन किती आहे? एक 52,000 ची आणि एक 1,60,000 ची. म्हणजे टोटल मशीन आहे आपल्याकडे 2,12,000 ची. सो डायरेक्ट 2,12,000 12.5% काढा, कारण ते 63 WDV वजा करू नका, ओरिजिनल कॉस्ट मेथड आहे, काही सांगितलं नाही आहे म्हणून. सो 2,12,000 12.5%, 26,500. आता हे 26,500 कसं आलं? 52,000 12.5% आणि 1,60,000 12.5%. 52,000 12.5% 6,500 आणि 1,60,000 20,000. सो टोटल डेप्रिसिएशन 26,500. सो ये 26,500. नाउ 2,12,000 minus 63,000 minus 26,500. 1,22,000 500. काय केलं आपण? मशिनरी 52 ऍड केले, 52 आणि 160 ऍड केले, प्रोव्हिजन लेस केली, करंट इयरचं डेप्रिसिएशन हे असं काढलं ते लेस केलं. आता करंट इयरचं टोटल डेप्रिसिएशन 26,500 आहे, त्यातलं 20,000चं इथे कॉन्ट्रॅक्ट अकाउंटच्या इथे लिहिलं आहे. मग 6,500चं ते आपण ह्या PL ला लिहिलं 6,500. So almost over. फक्त एक राहिले स्टॉक ऑफ मटेरियल 27. ओके, नाउ क्लोज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ही कंपनीची बॅलन्स शीट आहे. 1,03,400 minus 6,500 96,900 to net profit. प्रॉफिट आहे लायबिलिटी साइडला, नेट प्रॉफिट 96,900 आणि बॅलन्स शीटची टोटल 5,35,900. बॅलन्स शीट टॅली आणि ते आपलं कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग ऑलमोस्ट भरपूर क्वेश्चन घेतलेले आहेत आपण. सगळ्या क्वेश्चनमध्ये प्रत्येक टाईपवर मी 5-5, 6-6 क्वेश्चन घेतलेले आहेत. पहिले बेसिक व 10, नंतर मिनी कॉन्ट्रॅक्टचे मिनी इयरचे 6-7 प्रॉब्लेम घेतले, त्यानंतर मिनी कॉन्ट्रॅक्टचे 5 प्रॉब्लेम घेतले, एस्टिमेटेडचे 5 प्रॉब्लेम घेतले, एस्केलेशन क्लॉजचा 1 प्रॉब्लेम घेतला आणि बॅलन्स शीटचे 2 प्रॉब्लेम घेतले. म्हणजे 10, 5, 15, 5, 20, 5, 25, 26, 27, 28, 30 प्रॉब्लेम आपले झालेले आहेत. मीन्स मोर दॅन इनफ. ओके.
व्हिडिओ.